मला माझ्या बायकोपेक्षा आता घरातील कामवाली आवडायला लागली होती. कारण बायकोपेक्षा ती माझी जास्त काळजी घ्यायची. माझी बायको ही सतत मोबाईल हातात ठेवायची. ती रात्री लेट झोपायची आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता उठायची. माझी बायको सतत तिच्या आईसारखं होण्याचा प्रयत्न करायची आणि मला तिचा गुलाम म्हणून वागवायला बघायची. मी तिला तिचा गुलाम कधीच होणार नाही असं सांगितलं तर तिनं मला एक असा व्हिडिओ दाखवला की माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या व्हिडिओमध्ये मी माझ्या कामवालीसोबत, माझं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं, तरीही माझ्या बायकोमध्ये काही एक बदल झाला नव्हता. ती खूप आळशी होती. तिला तिच्या नवऱ्याला म्हणजेच मला तिच्या हाताखालचा गुलाम बनवायचं होतं. बरेच माझे नातेवाईक म्हणतात की माझ्या बायकोची आई ही तिच्या नवऱ्याला हाताखालचा गुलाम बनवून ठेवते. तसेच तुझीही बायको तुला तिच्या हाताखालचा गुलाम बनवेल. आणि खरंच माझी बायको तशीच माझ्यासोबत वागायची, तिच्या आईचं ऐकून. नवीन नवीन मी तिचे सगळे लाड पुरवले, पण ती तर बदलायचं नावच घेत नव्हती. माझा कंट्रोल आता सुटायला लागला होता. ती दुपारचं 12 वाजेपर्यंत झोपलेलीच असायची. तिथून पुढे तिची सकाळ व्हायची आणि तिथून पुढे ती आवरायला लागायची. घरात कामवाली लावून ठेवलेली होती. कामवालीच माझा टिफिन बनवून द्यायची. चहा नाश्ता सगळं काही तीच करायची. ही महाराणी फक्त झोपलेलीच असायची. उठल्यानंतर तिचा जसा तिच्या आईचा फोन सुरू व्हायचा, तो किती वाजेपर्यंत चालायचा मला माहीत नाही. मी जेव्हाही ऑफिसवरून घरी यायचो तेव्हाही माझी बायको मात्र फोनवरच बोलत असायची. मी आल्यानंतर मला वाटायचं माझ्या बायकोने मला टाईम द्यावा, माझ्यासोबत बोलावं, पण असं कधी घडतच नव्हतं. माझी बायको नेहमी फोनवर लटकलेली असायची आणि आपण जर तिच्यासोबत बोलायला गेलो तर मी माझ्या आईसोबत बोलत आहे, मला महत्त्वाचं बोलायचं आहे, तू तुझा आवर आणि जा, असं मला उत्तर द्यायची. मी मात्र नाराज व्हायचो तिच्या अशा वागण्यावर. प्रत्येक नवऱ्याला असं वाटतं की आपली बायको ही सर्व गुण संपन्न असली पाहिजे. तिने घरातील खूप नाही पण थोडंफार काम केलं पाहिजे. फक्त स्वतःला मेंटेन करून नटून थटून बसायला काय अर्थ आहे. माझी बायको फक्त स्वतःच दुपारी कधी आवरायची आणि आवरून सावरून बसायची, बस. बाकी तर सगळे काम ही मोलकरीण करून निघून जायची. मी ऑफिसवरून आल्यावरही माझी बायको मात्र मला कधी वेळ देत नव्हती. उलट जर तिला प्रेमाने काही बोलायला गेलो तर नको, माझी फिगर खराब होईल, मला असं होईल, मला तसं होईल म्हणून उत्तर देऊन मला टाळायची. म्हणून आता मला तिचा राग यायला लागला होता. त्यातली त्यात ती कधीही फोनवर दिसली की मला अजून जास्त तिच्यावर राग यायचा. मी मनातच विचार करायचो की अशी बायको मला का भेटली. आता तर 1 वर्ष लग्नाला झालं होतं तरीही माझ्या बायकोमध्ये सुधार होईना. म्हणून मी तिला रागावलो आणि बोललो, ज्योती काय झालं आहे, 1 वर्ष झालं तरी तुझ्यात बदल होत नाही आहे. तू सकाळचं 12 वाजेपर्यंत झोपलेली असते, तिथून पुढे तुझं काही आवरते. संध्याकाळी मी आल्यावरही तू फोनवरच लागलेली असते आणि झोपायच्या वेळेस नवरा बायकोचा जो काही टाईम आपल्या दोघांचा असतो तोही तू मला देत नाही. तोही तू तुझ्या फोनमध्ये बोलण्यात किंवा फोनमध्ये बोटं घालण्यात घालवते. मी हे सहन करू शकत नाही. तू माझी बायको आहे तर बायकोसारखी मला तुझ्या हाताखालचा गुलाम बनवण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा माझी बायको मला रागातच बोलली, दीपक काय बोलत आहेस तू, मी कुठे असं तुला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. बायकोच्या पुढे पुढे करणं म्हणजे काय गुलाम असतं का. तुला समजत तरी आहे का तू काय बोलत आहेस. मी मात्र माझ्या बायकोला नक्की बोललो, मला समजत आहे मी काय बोलत आहे. मी तर तुला सांगत आहे की तू स्वतःला बदल. नाही घरातले काम ते तर ठीक आहे पण नवऱ्यासाठी वेळ दे. तिने फक्त होकार दिला मान हलवून आणि मग मी निघून गेलो. एक दिवस मी ऑफिसचं काम करत होतो. बायको बेडवर बसून कोणाशी तरी चॅटिंग करत होती. मला खूप तहान लागली म्हणून मी तिच्याकडे बघितलं आणि म्हटलं, अगं ज्योती, मगमध्ये पाणी नाही, मला प्लीज पाणी आणून देशील का. बायकोचं मागून उत्तर आलं, 5 मिनिटे थांब आणते. 5 मिनिटाचे 10 मिनिट झाले पण माझ्या बायकोने काही मोबाईल सोडला नाही. शेवटी मीच रागात उठलो आणि पाण्याचा मग घेऊन बाहेर निघालो. तर ती मला बोलली, दीपक उठलाच आहे तर मला सुद्धा पाणी घेऊन ये. आता मात्र माझ्या डोक्यामध्ये सनक निघाली, ही खरंच मला स्वतःचा गुलाम बनवू इच्छिते का. मी तिला रागाचा लूक दिला
किचनमध्ये जाऊन स्वतः पाणी पिलं आणि तिलाही आणून ठेवून दिलं आणि रागातच ब्लँकेट घेऊन झोपून घेतलं. कदाचित तिला समजलं की मला राग आला आहे, म्हणून ती माझ्या जवळ आली आणि तिने स्वतःच्या सौंदर्याने मला तिच्याकडे आकर्षित केलं. मी आता राग विसरलो, कारण खरंच मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करत होतो. मला फक्त इतकंच वाटायचं की तिने स्वतःमध्ये बदल करावा आणि बायकोप्रमाणे वागावं आणि मोबाईलमध्ये जास्त टाइमपास करणं बंद करावे. दुसऱ्या दिवशी मला सकाळी डोर बेल वाजल्यामुळे जाग आली. मी ज्योतीला बोललो, उठ आणि दरवाजा उघड. पण मला झोप येत आहे, तूच उठ ना आणि उघड, तिने मला उत्तर दिलं. शेवटी मी मनाशी ठरवलं की माझी बायको सुधारायचं काय नाव घेत नाही. मीच गेलो आणि दरवाजा उघडला. आमची कामवाली शांता मावशी आल्या होत्या. शांता मावशी मला बोलल्या, साहेब, मॅडम अजून उठल्या नाहीत का? तशाही त्या 12 वाजता उठतात. तुम्ही तुमचा आवरा, मी टिफिन बनवून देते, तुम्हाला चहा टेबलवर ठेवते म्हणत शांता मावशी त्यांच्या कामाला लागल्या. मीही फ्रेश होऊन माझं सगळं आवरलं आणि ऑफिसची बॅग घेऊन खाली आलो. माझं लक्ष खूप वेळा माझ्या बायकोकडे गेलं. मला वाटलं माझ्या बायकोने उठावं. प्रत्येक कपल करतं त्या टाईप तिने मला टाय बांधावा, माझा रुमाल माझ्या हातात द्यावा, माझा टिफिन, माझी बॅग माझ्या हातात देत मला प्रेमाने बाय करावं. पण माझ्या नशिबात हे नव्हतंच. माझी बायको मात्र शांत झोपलेली होती. तिला तिच्या नवऱ्याशी काही एक पडलेलं नव्हतं. मी चहा घेतला. मावशींनी पटकन माझ्या हातात बॅग दिली. मी निघणार तो शांता मावशींना चक्कर आले. त्यांनी आज बीपीची टॅब्लेट घेतली नव्हती म्हणे आणि त्या खाली पडल्या. मी घाबरलो. मी मावशीला उचललं आणि बोललो की काय झालं तुम्हाला? मी माझ्या बायकोला खूप वेळा आवाजही दिला, पण ती तरीही खाली आली नाही. मी तो शांता मावशींना उचलून दवाखान्यात घेऊन गेलो. त्यांना छोटा हार्ट अटॅक आलेला होता हे डॉक्टरांनी सांगितलं, म्हणून बेड रेस्ट घेण्यासाठी मावशींना सांगितलं होतं. मी मावशींना त्यांच्या घरी सोडलं आणि त्यांना सांगितलं, आता तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही अजिबात कामासाठी येऊ नका. आणि मी काही पैसे त्यांच्या हातात टेकवले आणि त्यांना बोललो, तुम्हाला जर गरज पडली तर अजून पैसे मी तुम्हाला देईल, मला तसं कळवा. शांता मावशींची मुलगी ग्रॅज्युएशन कंप्लीट करत होती. तिला नोकरी करायची होती. ती तिच्या आईवर फार प्रेम करायची. ती आली आणि म्हणाली, साहेब, खरंच धन्यवाद, तुमच्यामुळे माझी आई वाचली म्हणून. ती मला बोलत होती. मी म्हटलं, तू काळजी करू नको, तुझ्या आईची सेवा कर, काही लागलं तर मला फोनवर कळवा, मी मदत करेल म्हणत मी तिथून बाहेर निघालो. तेव्हा शांता मावशी त्यांच्या मुलीला म्हणजेच रागिणीला बोलत होत्या, हे साहेब खूप चांगले आहे, त्यांच्यामुळेच आज माझा जीव वाचला. तेव्हा रागिणी तिच्या आईला बोलते, का त्यांची बायको तिथे नव्हती का? तर शांता मावशी बोलतात, अगं मॅडम, तिथे असूनही त्यांचा काय उपयोग? त्या 12 वाजेपर्यंत झोपतात, तिथून पुढे त्यांचं सगळं आवरतात. तसं पण त्या असूनही त्यांनी काही केलं नसतं. हे साहेब खूप चांगले आहे, त्यांच्या नशिबात ही अशी आळशी बायको पडली. ते हिरा आहे, ही तर साधी चांदी पण नाही. मला त्या दोघींचं बोलणं ऐकून खूप कसं तरी झालं. मी तसाच जड पावलांनी ऑफिसला गेलो. म्हणून संध्याकाळी ऑफिसवरून परत घरी येताना मी थोडीशी ड्रिंक केली. माझी बायको दरवाजातच बसलेली होती. मी आतमध्ये जाताच मला बोलली, आज मावशी कामाला नव्हती आली, म्हणून मी स्वयंपाक बनवला नाही, बाहेरूनच काहीतरी ऑर्डर कर आणि खाऊन घे. मला तर तिचा राग आला होता. तरी मी तिला विचारलं, तू काय खाणार? मी पिझ्झा खाल्ला आहे, आता तुला जे खायचं आहे ते तू ऑर्डर कर. मी रागातच तिला बोललो, आता माझी सहन करण्याची ताकद संपलेली आहे. तुला वाटत असेल मी जर तुझ्या बाबांसारखी तुझ्या आईची गुलामी करेल तर हे तू विसर. तू माझी बायको आहे आणि माझ्या बायकोप्रमाणेच वागायचं. तुझ्या आईसारखं वागण्याचा प्रयत्न करू नकोस. सकाळी शांता मावशींना इथे काही झालं असतं तर जबाबदार कोण होतं? तुला किती वेळा आवाज दिला, तुला आवाज आला नाही का? ही झोपायची सवय मोड आणि तो फोन अजिबातही जास्त वापरू नको. किती वेळा फोनवरच बोलत असते. नवरा केला आहेस तू. एखादं गिफ्ट मशीन घेऊन आली नाही की आला आणि गेला, त्याचे पैसे वापरायचे फक्त. त्या नवऱ्यालाही कशाची तरी गरज असते. मी रागात तिला बोललो होतो आणि नकळत तीही उलटून काही बोलायला लागली. मला राग आला म्हणून मी तिच्या गालामध्ये लावून दिली आणि तिला बोललो, मी तुझा गुलाम कधीच होणार नाही.
तुला आवडत असेल तर इथे थांब, नाहीतर तुझ्या माहेरी निघून जा. माझं बोलून सगळं झालं आणि मी वरती जाऊन माझ्या रूममध्ये झोपून घेतलं. माझ्या बायकोला मात्र माझा खूप राग आला होता. ती माझ्याशी न बोलती झाली. ती हॉलमध्ये खाली झोपली. सकाळी बेल वाजली आणि नेहमीप्रमाणे मला जाग आली. शांता मावशी आज आल्या नव्हत्या. त्यांची मुलगी रागिनी आमच्या घरी काम करण्यासाठी आली. माझी बायको तिला बोलली, शांता मावशींची तब्येत ठीक आहे ना आता? हो, पण आता आई आराम करत आहे, तोपर्यंत मीच येईल कामावर, रागिनी बोलली. ठीक आहे, माझी बायको बोलली. चहा बनवून आणते मॅडम. बाकी काय काय काम आहे आईने घरी सांगितलं आहे, ते करून मी माझ्या कॉलेजला निघून जाते. माझी बायको ज्योती तिला हो बोलली. रागिनीने चहा बनवला, ज्योतीला दिला आणि सांगितलं की तुम्ही सरांना पण वरती देऊन या. तेव्हा ज्योती रागिनीला बोलली, तू खूप सरांचं कौतुक करत आहे, तर तू जा आणि तुझ्या सरांना चहा देऊन ये. रागिनी लगेच माझ्यासाठी चहा घेऊन वरती आली. सर उठा, तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, सकाळ झाली आहे, म्हणत रागिनी मला उठवू लागली. मी जेव्हा उठलो तेव्हा तिला समोर बघून तिला बोललो, तू इथे काय करत आहेस? तुझं कॉलेज आहे ना? मावशींना घरी आराम करायला लावलंय, त्यांना तुझीही गरज आहे, तू त्यांची काळजी घे. इथे माझी बायको सांभाळून घेईल काही दिवस, तिलाही सवय व्हायला हवी ना. तेव्हा रागिनी मला बोलली, सर मला माहिती आहे तुमची बायको किती तुम्हाला सांभाळून घेते ते. आईने सगळं सांगितलं आहे मला, म्हणून तर आईने मला तुमची काळजी घेण्यासाठी इथे पाठवलं आहे. घरातील काम करून मी तुमचा टिफिन भरून निघून जाणार आहे कॉलेजसाठी, त्यामुळे तुम्ही उठा आणि चहा घ्या, म्हणत रागिनी खाली निघून गेली. माझी बायको माझ्यासोबत बोलतच नव्हती. मला माहिती होतं तिला माझा राग आला आहे. मी खूप वेळा तिच्याकडे क्षमा मागितली, पण तरीही ती माझ्यासोबत बोलत नव्हती, दुर्लक्ष करायची. रागिनीने खूप छान घर सांभाळलं होतं. रागिनीचे काम माझ्या बायकोला जरा जास्तच आवडलं, म्हणून माझ्या बायकोने रागिनीसमोर एक ऑफर ठेवली की एक काम कर, दुपारनंतरच येत जा आणि संध्याकाळचं सुद्धा काम करून घेत जा, पगार वाढून देते, सकाळचं मी सगळं सांभाळून घेत जाईल. रागिनी सुद्धा हो बोलली. रागिनी कामावरती यायला सुरुवात करू लागली. रागिनी माझी खूप काळजी घ्यायची. मला काय लागतं काय नको, माझ्या वस्तू जिथे तिथे ठेवून सगळं काही ती बघायला लागली होती. पण माझी बायको काही केल्या माझ्यासोबत बोलत नव्हती. याचा मला खूप त्रास होत होता. नवऱ्याला मानसिक त्रास कोणी जर दिला तर तो सहन करू शकतो, पण एखादी शारीरिक गरज जेव्हा नवऱ्याला लागत असते, ती जर मिळाली नाही तर त्याची चिडचिड होते. मी खूप क्षमा मागूनही तिने मला माफ केलं नाही, म्हणून त्याही रात्री मी पिऊन घरी आलो. रागिनी मला सांभाळत वरती रूममध्ये घेऊन गेली. मी आज टिफिनही तसाच परत घेऊन आलो होतो. मी परत रागिनीला विचारलं, ज्योती कुठे आहे? तिने रूममध्ये असल्याचं सांगितलं. मी रूममध्ये गेलो तर ज्योती उठून लगेच खाली यायला लागली. मी तिला बोललो, आता किती दिवस असा राग धरणार आहे? मला माफ कर, मी त्या दिवशी तुझ्यासोबत असं वागायला नको हवं होतं. तेव्हा ज्योती लगेचच मला म्हणाली, त्या दिवशी तू माझा अपमान केला नव्हता तर माझ्या आईचा केला होता. मी आता तुला तेव्हाच माफ करेल जेव्हा तू माझ्या आईची क्षमा मागशील. माझ्या आईने तुला माफ केलं तर मी तुला माफ करेल. मी लगेच तिला बोललो, तू हे काय बोलत आहेस? ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये आहे ना, मग मी तुझ्या आईची माफी का मागू? मी नाही मागू शकत माफी. ती लगेच बोलली, ठीक आहे, जोपर्यंत तू माफी मागत नाही तोपर्यंत तू माझ्या जवळ यायचं नाहीस, मी हॉलमध्ये जाते. म्हणून ज्योती लगेच निघून गेली. रागिनीने जेवण बनवलं होतं, ज्योतीला दिलं आणि म्हणाली, मॅडम सरांना पण जेवण द्यायला जा, त्यांचा टिफिनही परत आला आहे. तेव्हा ज्योती लगेचच रागिनीला बोलली, तुला खूप प्रेम येत असेल तुझ्या सरांवर तर तू जा आणि त्यांना जेवण दे, मला काही गरज नाही, म्हणत ज्योती जेवण करायला बसली. रागिनीला मात्र माझी कीव येत होती, म्हणून ती जेवणाचं ताट घेऊन वरती रूममध्ये आली. तू अजून इथे काय करत आहेस? जा, शांता मावशींना तुझी गरज आहे, मी हँडल करून घेईल इथे, असं बोललो. तेव्हा रागिनी मला म्हणाली, चूप बसा सर, तुम्ही काय हँडल करणार आहात? तुम्ही मला माहिती आहे, घ्या जेवण करा. पण मी मात्र जेवण करायला तयार नव्हतो. रागिनीने तिच्या हाताने जेवण मला भरवलं. माझे डोळे पाण्याने भरून आले की हे कामवालीची मुलगी आहे जी मला इतका जीव लावते
आणि ती माझी बायको मला तिचा गुलाम बनवायला बसली आहे. मला आज रागिणीजवळ खूप रडावंसं वाटलं आणि मी खरंच जेवण बाजूला ठेवून तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडलो. ती मला शांत करत होती. मी तिला म्हणालो, रागिणी, मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो, पण ती कधीही माझ्या मनातील इच्छा जाणू शकत नाही. मला काय हवं काय नको तिला माहिती नाही. ती फक्त तिच्या आईसोबत फोनवर बोलत असते आणि तिची आई तिकडून जे काही सांगते ते इथे माझ्यावर लागू करत असते. मी काय करू मला समजत नाही. मी कुठे कमी पडलो मला कळत नाही. म्हणत मी रडत होतो आणि रागिणी माझ्या डोळ्यातील पाणी पुसत मला म्हणत होती, सर तुम्ही अगोदर शांत व्हा आणि शांततेने विचार करा. मीही आता रागिणीचं ऐकायला लागलो होतो. असेच थोडे दिवस गेलेत. रागिणी आणि मी थोडं थोडं जवळ यायला लागलो होतो. एकमेकांकडे बघणं बोलणं आमचं वाढलं होतं. तिने सकाळी लवकर येणे, माझं टिफिन बनवणे, मला चहा देणे, मी आल्यानंतर बॅग हातातून घेणे, सगळं काही रागिणी करत होती. एखाद्या बायकोप्रमाणे कर्तव्य रागिणी पूर्ण करत होती आणि माझी बायको मात्र खाली बसून आमच्याकडे निरीक्षण करायचं काम करायची. आणि यातच तिच्या काय डोक्यात आलं आणि काय नाही, तिनं कदाचित एक प्लॅन आमच्यावर अप्लाय केला, जो की अतिशय लाजिरवाणा होता, जो ऐकून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. ही माझीच बायको आहे ना, मला समजत नव्हतं. एक दिवस आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आली. मी ज्योतीला विश केलं आणि आपण कुठेतरी बाहेर डेट प्लॅन करू असं म्हटलं. ती लगेचच मला म्हणाली, माझा बाहेर दुसरीकडे प्लॅन आहे, त्याच्यामुळे तू एकटाच तुझी ॲनिव्हर्सरी एन्जॉय कर. मला खरंच परत एकदा तिचा राग आला आणि मी रागातच तिथून निघून गेलो. दुपारी रागिणी घरी आली होती. ज्योतीने आवरून रागिणीला सांगितलं की तुझे सर घरी आल्यानंतर त्यांना सांग मॅडम बाहेर गेल्या आहेत, मी एका पार्टीसाठी चालली आहे. तेव्हा रागिणी लगेचच बोलली, मॅडम पण लग्न तर तुमच्या दोघांचं झालं आहे ना, मग तुम्ही सरांनाही घेऊन जायला हवं होतं. तेव्हा ज्योती तिला बोलली, तुला ज्याचे पैसे मिळतात तेवढं काम कर, बाकीचं विचारपूस करू नकोस. सरांना सांगून दे म्हणत ज्योती घराच्या बाहेर पडली. मी सकाळच्या ज्योतीच्या बिहेवियरमुळे टेन्शनमध्ये होतो, म्हणून मी आजही त्याच अवस्थेत घरी आलो. दरवाजात येताच माझा तोल गेला. रागिणीने मला सांभाळलं. रागिणी माझ्यावर कदाचित प्रेम करायला लागली होती. कदाचित तिला माझी बायको माझ्यासोबत जे वागत होती ते बघवलं जात नव्हतं, त्याच्यामुळे नकळत ती माझ्या प्रेमात पडली आणि मलाही रागिणी आवडायला लागली होती. रागिणीने मला माझ्या रूमपर्यंत पोहोचवलं आणि म्हणाली, सर तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, मी जेवण घेऊन येते. रागिणीने जेवण आणलं, मला भरवलं. जे काम ज्योतीला करायला हवं होतं ते काम माझ्या घरातील मोलकरीण रागिणी करत होती आणि नकळत माझ्याही मनामध्ये तिच्याबद्दल भावना निर्माण झाली. मी रागिणीच्या जवळ जाऊ लागलो आणि जे नको घडायला हवं होतं ते घडलं. रागिणी आणि माझ्यामध्ये संबंध घडले. मला खूप छान वाटलं. मी आता माझी बायको म्हणून रागिणीकडे बघू लागलो. रागिणी ही पूर्ण मनाने आणि शरीराने माझी झाली होती. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या बायकोने मला असा व्हिडिओ दाखवला की जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला बोलू लागली, मी बाहेर गेल्यानंतर तू हे करत होतास का? मी व्हिडिओ बघितला ज्यात रात्री मी आणि रागिणी जवळ आलो होतो. ते सगळं ज्योतीने रेकॉर्ड केलं होतं. माझं जीवन बर्बाद होईलच, पण रागिणीही कोणाला तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. म्हणून मी माझ्या बायकोला विनवणी करू लागलो की तू व्हिडिओ डिलीट कर, पण काही केल्या ती व्हिडिओ डिलीट करत नव्हती. ती म्हणत होती, तू माझा गुलाम होणार नाहीस ना, म्हणून मी आता ही चाल चालवली आहे. सांग मला दीपक, तू माझा गुलाम होशील किंवा नाही? मी खूप घाबरलो होतो. मी लगेच तिला बोललो, हो होईल मी तुझा गुलाम, पण तेवढा व्हिडिओ डिलीट कर. ती ऐकत नव्हती. मी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडलो असं दाखवलं आणि शांता मावशींच्या घरी आलो आणि शांता मावशींच्या हातात काही पैसे देत म्हटलं की रागिणीचं शिक्षणाचं वय आहे, तिला आता घर कामासाठी पाठवू नका, ज्योती सांभाळून घेईल. तिथून परत निघालो तर रागिणी मागून पळतच आली आणि मला म्हणाली, सर आपल्यामध्ये रात्री जे काही झालं त्यामुळे तुम्ही मला घरी काम करण्यासाठी बंदी करत आहात का? तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही रात्री जे काही केलं त्यामध्ये मीही तितकीच पापी आहे. खरं तर मलाही तुम्ही आवडतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.
म्हणून नकळत मी तुमच्याकडे आकर्षित झाली. मला माहिती आहे तुमचं लग्न झालं आहे, तरीही माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून माझ्याकडून हे घडलं. पण मी काही केलं तिचं ऐकत नव्हतो. तेव्हा ती मला बोलली, सर माझ्या डोळ्यात बघून बोला काय झालं. तेव्हा मी रागिणीला ज्योतीने कशा प्रकारे आपली व्हिडिओची रेकॉर्डिंग केली आहे ते सांगितलं. आता रागिणीलाही खूप भीती वाटली. काळजी करू नका, मी कामावर येणार नाही असं ती बोलली. पण तुम्ही तेवढा मॅडमच्या मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर काही होईल. हे सगळं ज्योतीने बघितलं आणि घरी जाऊन ती माझ्यावर चिडायला लागली आणि म्हणाली, तू माझा नवरा आहेस, त्या 2 कवडीच्या मुलीसाठी खरं खरं तिला सांगून दिलंस. कोण आहे ती तुझी? मी तुझी बायको आहे. ती कोण आहे म्हणत ती मला सतावू लागली. मी प्रेम करतो तिच्यावर. मी मोठ्या अभिमानाने माझ्या बायकोला सांगितलं. माझ्या बायकोला राग आला आणि तिने तो व्हिडिओ लगेचच पब्लिक केला, जो की काही सेकंदातच व्हायरल झाला आणि पूर्ण जगामध्ये पोहोचला. तोच व्हिडिओ लगेच माझ्या बायकोने शांता मावशींनाही पाठवला. शांता मावशींना धक्का लागला आणि शांता मावशी देवाघरी गेल्या. पण रागिणीला काही तो धक्का सहन झाला नाही. आपली आई गेली म्हणून तिला खूप राग आला आणि फक्त त्या मॅडममुळे आपल्या आईला जीव गमावा लागला. यामुळे तिने लगेचच पोलिसांना फोन केला आणि तिच्यासोबत जे घडलं तिने मर्जीने केलं. त्याचा कोणीतरी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. याबद्दल माहिती दिली. रागिणी माझ्या बायकोला म्हणत होती की तुम्ही माझ्या आईला व्हिडिओ का पाठवला? माझ्या आईचा तुम्ही जीव घेतला, मी तुम्हाला सोडणार नाही. पण रागिणी खूप रागात होती म्हणून मी तिला पकडलं आणि माझी बायको वाचली तिच्या रागापासून. तितक्यातच पोलिसही आलेत. जे काही घडलं ते मी पोलिसांना सांगितलं. तेव्हा माझी बायको पोलिसांना म्हणाली, हे जे काही झालं तो सगळा प्लॅन होता. मीच रागिणीला दुपारनंतर घरी बोलावत होते, जेणेकरून रागिणीला आणि माझ्या नवऱ्याला एकमेकांसाठी टाईम भेटावा, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडावेत. आणि नंतर मी यांचा व्हिडिओ काढून माझ्या नवऱ्याला ब्लॅकमेल करणार होती की जेणेकरून तो माझा गुलाम बनेल. म्हणून मी त्याच्याजवळ जात नव्हती, कारण जवळ गेली असती तर त्याला दुसऱ्या कोणाची गरज भासली नसती. आता तर माझ्या पायाखालची जमीन सरकली की माझी बायको काय विचार करते माझ्यासाठी. मी तिचा गुलाम बनावं यासाठी तिने एका दुसऱ्या मुलीच्या इमेजचा काही विचार केला नाही. न कोणाला विचारता व्हिडिओ व्हायरल करून दिला. त्याने रागिणीच्या पूर्ण आयुष्यावर काय बदल पडेल हेही तिने विचार केला नाही. मला खूप राग आला म्हणून मी माझ्या बायकोला म्हणालो, तुला तुझा हा निर्णय खूप महागात पडेल. मग आयुष्यभरासाठी आता जेलमध्ये चालली आहेस. मी नाही आता तुझ्यावर प्रेम करत. मला तुझ्यासारखी बायको अजिबात नको. पोलीस आता माझ्या बायकोला जेलमध्ये घेऊन जात होते आणि मी जाता जाता तिला बोललो, तलाकचे पेपर तुला जेलमध्ये पोहोचून जाईल, तेवढ्या सह्या करून घे. मला आता इथून पुढे तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं नाही. माझी बायको आता मला क्षमा मागत होती. माझं चुकलं, मला सोडून देऊ नकोस. मी माझ्या आईचं ऐकून हे असं केलं, पण मी माझ्या आईचं ऐकायला नको हवं होतं. आपल्या संसारामध्ये आपल्या दोघांच्या भविष्यात मी तिसऱ्या कुणाचं ऐकायला नको होतं. मला प्लीज माफ कर, अशी चूक परत होणार नाही म्हणत माझी बायको माझी विनवणी करत होती. पण मी काहीच ऐकलं नाही आणि पोलिसांना तिला घेऊन जायला सांगितलं. रागिणी मात्र खूप रडत होती, कारण ती अनाथ झाली होती. तिची आईही तिला सोडून गेली होती. मीही माझ्या बायकोला तलाक देणारच होतो, तर मी रागिणीला माझ्यासोबत लग्न करशील का म्हणून लगेच विचारलं. रागिणीने एक क्षणही न गमावता मला हो म्हटलं आणि म्हणाली, मी तुमची खूप काळजी घेईल आणि तुमच्यावर खूप प्रेम करेल, जे आजही करते. आता माझं आणि रागिणीचं लग्न झालं. माझी एक्स बायको आजही जेलमध्ये आहे. माझा आणि तिचा आता तलाकही झालेला आहे. रागिणीसोबत लग्न केल्यापासून मला असं वाटतं की मी माझ्या घरात राहतो. माझ्या घरात नित्यनेमाने देवपूजा होते. सकाळी नाश्ता, चहा सगळं वेळेत माझं तयार असतं आणि संध्याकाळी मी घरी येतो तेव्हा माझी बायको रागिणी माझी आतुरतेने वाट बघत असते. मला मानसिक तसेच शारीरिक सुखही ती देते आणि आज मी खूप खुश आहे की रागिणी माझी बायको आहे. या गोष्टीचं तात्पर्य फक्त एकच आहे, एकदा की मुलीचं लग्न झालं तर आईने तिच्या संसारात डोकं घालू नये आणि लग्न होऊन मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिनेही आपल्या नवऱ्याकडे नीट लक्ष द्यावं. त्याला काय हवं
काय नको ते बघावं आणि घरामध्ये ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करावा. मोबाईलवर कमी आणि नवऱ्यावर जास्त लक्ष द्यावं, ज्याने तुमचा संसार टिकेल. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि कथा तुम्हाला थोडी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.